एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदाही शहरातील पारंपरिक रहाड्यांमध्ये रंगाची उधळण आणि जल्लोष पाहायला मिळाला। होळीनंतर 5व्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीला नाशिकमध्ये विशेष महत्त्व आहे। जुनं नाशिक आणि पंचवटी परिसरातील पेशवेकालीन रहाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली। जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शनी चौक परिसरातील रहाडीत धप्पा मारत रंगपंचमीचा आनंद लुटला। शहरातील विविध रहाड्यांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। नैसर्गिक रंग, पाण्याची उधळण, डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईनं जल्लोष केला। सिडको परिसरात आयोजित वॉटर शो मध्येही मंत्री महाजन सहभागी झाले। फिरी फिरी नाच या गाण्यावर तरुणांनी ग्रुप डान्स करत रंगपंचमीचा उत्साह द्विगुणित केला। नाशिकच्या पेशवेकालीन परंपरेतून आलेल्या रहाड संस्कृतीमुळे शहरातील रंगपंचमीचा उत्सव दरवर्षी अधिक रंगतदार होत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं।